नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपणा सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, नुकतीच पंजाबमधील फगवाडा इकडे सिनियर गटाची क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवलंच. याशिवाय 52 किलो वजनी गटातील सुष्मिता सुनील देशमुख हिने सर्वसाधारण विजेतेपद पटकवत या गटात आपलं निर्विवाद वर्चस्व लागलंय. आजच्या कार्यक्रमात आपण सुष्मिताचीच बातचीत करणार आहोत. सुष्मिता, क्रीडा विश्वाच्या आजच्या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न अर्थातच स्पर्धेसंबंधी, काय सांगशील या यशाबद्दल, या स्पर्धेबद्दल? नमस्कार, माझं नाव कुमारी सुष्मिता सुनील देशमुख. ह्या स्पर्धेबद्दल सांगायचं तर पहिल्यांदा खूप भीती वाटत होती की स्पर्धा कशी होईल, काय होईल. त्यानंतर तिथे गेल्यानंतर थोडी भीती कमी झाली, कारण इथून जाताना तर तयारीमध्ये गेलोच होतो की एवढं करायचं आहे, गोल्ड मेडल घेऊनच यायचं आहे. पण एक भीती असते ना की स्पर्धेला गेल्यानंतर कसं होईल, काय होईल. आपले प्रतिस्पर्धीसुद्धा असतात. आपण आपल्या क्लायमेटनुसार प्रॅक्टिस करत असतो, आपला सराव चालू असतो. पण आपण वेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या क्लायमेटशी आपल्याला एकजूट होऊन स्पर्धा करावी लागते. तर ती एक कसोटीच होती, कारण तिथे खूप पाऊस, म्हणजे आपल्याला त्या वातावरणाशी काहीच म्हणजे संबंध नसतो. आणि तिथे जाऊन ती स्पर्धा केली. तर 52 किलो वजनी गटामध्ये मी खेळली. माझ्या गटात एकूण 20 प्रतिस्पर्धी होत्या. म्हणजे ओडिसा, हरियाणा, पश्चिम बंगाल अशा विविध राज्यातल्या एकूण 20 खेळाडू माझ्यासोबत होत्या. तर टार्गेट एकच होतं की सरांनी सुद्धा सांगितलेलं की 2018 सालचा नॅशनल रेकॉर्ड होता स्कॉटचा 135 किलो. तर तो काहीही करून मोडायचा होता आणि नॅशनल रेकॉर्ड करायचा होता. तर स्कॉटला पहिली लिफ्ट दिली होती 130 किलो, ती पास झाली, गोल्ड लिफ्ट मिळाली. त्याच्यानंतर दुसरी लिफ्ट दिली, तर दुसरी लिफ्ट नॅशनल रेकॉर्ड दिली. तर काही कारणामुळे ती झाली नाही. तर तिसरी लिफ्ट मी मारली आणि तिथे स्कॉटचा नॅशनल रेकॉर्ड झाला. स्कॉटला मला गोल्ड मेडल आलं. त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असतो बेंच प्रेस. बेंच प्रेस म्हणजे छातीपर्यंत बार घ्यायचा आणि समोरचे रेफरी प्रेस बोलतात तेव्हा आम्हाला ते वरती प्रेस करायचं असतं. तर ते मी 65 किलो केलं. त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल आलं. त्याच्यानंतर डेडलिफ्ट असते. डेडलिफ्ट खाली कमरेपर्यंत उचलून कमरेतून फक्त मागे लॉक व्हायचं असतं. तर ते मी 145 किलो केलं. त्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल आलं. आणि ओव्हरऑल टोटलमध्ये म्हणजे जे 20 प्रतिस्पर्धी होत्या माझ्यामध्ये, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त माझी टोटल झाली तर टोटलचा म्हणजे नॅशनल चॅम्पियन जी 52 किलो वजनी गटाची होती, मग ती टोटल माझी झाली. आणि त्या स्पर्धेला मला गोल्ड मेडल मिळालं. सुष्मिता, तू म्हणालीस की सरांनी तुला आधीच अवेअर केलेलं की सांगितलेलं की नॅशनल रेकॉर्ड 135 आहे, तुला करायचं आहे. आणि तू मगाशी बोलताना म्हणालीस की तिकडचं वातावरण खूप वेगळं होतं. म्हणजे जेवढी थंडी आहे तेवढाच पाऊस पण तिकडे पडत होता आणि खुला रंगमंच होता किंवा खुला स्टेज होता. तर या वातावरणात जुळवून घेताना तुला काय काय जाणवत होतं? म्हणजे काही बदल जाणवला का, किंवा तू आपला परफॉर्मन्स होईल की नाही याचं काही टेन्शन आलेलं का? टेन्शन तर खूप होतं. म्हणजे जसं आम्ही पंजाबला गेलो, तिथलं वातावरण म्हणजे भयंकर थंडी होती. तेवढी थंडी अजूनपर्यंत आपल्याकडे पडलेली नाहीये. आणि ऐन स्पर्धेच्या दिवशी पाऊस पडला. अक्षरशः बेंचच्या टायमाला तर मी कापत होते, माझे दात एक आपटत होते. ह्याच्यामुळे काय झाली, जी माझी टोटल होती ती टोटल माझी 10-15 किलोने कमी झाली. एक तर त्या वातावरणाशी लगेच जुळवून घेता आलं नाही. जर एक दिवस मिळाला असता तर जुळवून घेता आलं असतं, कारण आपली बॉडीसुद्धा लगेच कोणत्याही क्लायमेटशी लगेच अटॅच होत नाही. जरा बॉडीला सुद्धा तिथलं क्लायमेट ते सगळं ॲक्सेप्ट करायला टाईम लागतो. तर काही नाही, जे झालं तर चांगलं झालं. मेडल आला. फक्त एवढंच आहे की टोटल कमी झाली. ह्या स्पर्धेला तुझ्याबरोबर पंजाबमधले खेळाडू होते, हरियाणामध्ये खेळाडू होते, किंवा आजूबाजूला हिमाचल प्रदेश वगैरे इकडचे खेळाडू होते. त्यांना, या खेळाडूंना त्या तिथल्या वातावरणाची सवय होती. आणि मग त्यांच्याबरोबर कॉम्पिट करताना तुला त्यांचा टक्कर कशी काय मिळाली, किंवा त्यांच्याकडनं प्रतिसाद कसा मिळाला? त्यांच्याकडनं प्रतिसाद म्हणजे ह्या आधीसुद्धा त्या ज्या मुली होत्या त्या माझ्या वजनी गटात खेळलेल्या होत्या. त्याच्यामुळे एवढंच डोक्यात ठेवून गेली होती मी की आपण जिममध्ये केलंय, आपण एवढं केलंय, तिथे जाऊन आपल्याला तेवढं करायचंय. बाकी कोण किती करतंय, कोण काही करतंय ह्याच्याशी मी, म्हणजे मला काहीच घेणं देणं नव्हतं. मला फक्त मी ठरवून आले, मला सांगितलंय मला तेवढं करायचंय, मला नॅशनल रेकॉर्ड करायचं आहे, मला गोल्ड मेडल घ्यायचं आहे, एवढंच डोक्यात ठेवून आली होती. सुष्मिता, तुला एक वेगळा प्रश्न, म्हणजे मुलींच्या याच्यात पॉवर लिफ्टिंग खेळाकडे वळणं आणि घरनं तेवढा प्रतिसाद मिळणं की तुला बॅकिंग मिळणं या खेळाच्या तयारीसाठी किंवा
कारण हा खेळ तसा खर्चिक आहे, याची इक्विपमेंट्स वजनं वेगवेगळी याच्यातली हो, आहेत. हो. तर घरनंच तुला सपोर्ट कसा मिळाला आणि मुळात तू या खेळाकडे कशी काय वळली? घरनं सपोर्ट म्हणजे कायम सपोर्ट होता. म्हणजे माझे पप्पासुद्धा कधी बोलले नाहीत की हे करू नकोस. मी स्कूलला असताना स्कूल गेमला खो खो खेळलेली आहे, डॉजबॉल खेळलेली आहे. ठाणे मॅरेथॉनला मी फर्स्ट नंबर आलेला आहे माझा. त्याच्यानंतर या खेळामध्ये वळण्याचं मेन कारण म्हणजे मी कळव्याला श्रीमती जानकीबाई रामा साळवी कॉलेजला होते. तर तिथे मी खो खोच्या टीमसाठी नाव देण्यासाठी गेले, तर त्या कॉलेजमध्ये मुलींची अशी खो खोची टीम नव्हती. तर तिथे रवींद्र गायकर म्हणून सर होते. तर ते बोलले की तू ह्या गेममध्ये ये. तर मी सरांना म्हटलं सर माझं वजन खूप कमी आहे, कारण तेव्हा माझं वजन 34-35 किलो होतं. सर बोलले बघ तू प्रयत्न कर, वजन उचलून बघ. म्हणजे मी मैदानी खेळावाली आणि मला जिमचा काहीच संबंध नव्हता. रोज उठून धावायचं, खो खोची प्रॅक्टिस करायची एवढंच माहिती होतं. त्याच्यानंतर सरांनी प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर एक 15-20 दिवसानंतर वर्तकनगरला ठाणे जिल्ह्याची ज्युनियर स्पर्धा लागली, तर त्याच्यामध्ये मी खेळली. तर तिथे माझा 2रा नंबर आला. मला आत्ता पण आठवतं आहे, 35 किलो स्क्वॉट केला होता मी, 22 किलो बेंच केला होता आणि डेडलिफ्ट 80 किलो केली होती. तर मग अशी हळूहळू सुरुवात झाली. त्याच्यानंतर BCom झाल्यानंतर आता कॉलेज झालं, मग कॉलेजच्या जिममध्ये प्रॅक्टिस नाही करू शकत म्हणून मी कल्याणला प्रॅक्टिसला गेली विनायक कारभारी सरांकडे. तर त्यांच्याकडे प्रॅक्टिसला गेल्यानंतर त्यांनीही उत्तम म्हणजे अतिशय छान प्रॅक्टिस घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एशिया खेळली. एशियाला गोल्ड मेडलसुद्धा मिळालं मला. त्याच्यानंतर खूप सारे नॅशनल रेकॉर्ड्स झाले. नॅशनलला स्ट्रॉंग वुमन झाली, महाराष्ट्राला झाली, जिल्ह्याला झाली. त्याच्यानंतर आता पालकांचं म्हणायचं तर पालकांचा कायम पाठिंबा आहे. माझं डाएटचं तुम्ही मला विचाराल तर माझी आई सकाळी उठून मला जो काही डाएट लागतो तो सगळा डाएट ती स्वतः मला बनवून देते. म्हणजे जे बाकीच्यांचं असतं ना की मुलींनी फक्त घरात राहिलं पाहिजे, घर आणि बाकी काय असेल ते करायचं, पण माझ्या घरात असं नाही आहे की तू त्या क्षेत्रामध्ये जातेस जा. आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडं पुढे जाऊन का आता आपण थोडं शिकलो आहे, तर म्हणून दुसऱ्यांनासुद्धा आपण शिकवायला पाहिजे. तर ह्या हेतूसाठी आम्ही स्वतःची अशी पॉवर लिफ्टिंगची वेगळी जिम तयार केली. तर ती कल्याणला आहे. तर तिकडे आता विनायक कारभारी आणि निलेश भोईर यांच्या प्रशिक्षणाखाली मी प्रॅक्टिस करते आणि आम्ही बाकीच्यांनासुद्धा शिकवतो. तुझं प्रॅक्टिसचं शेड्यूल काय असतं, वेळापत्रक कसं काय असतं? कारण तू म्हणालेस की रात्री ठाण्याला आणि प्रॅक्टिस करायला जाते कल्याणला. हा जो मधला रेल्वेचा प्रवास असेल किंवा मधला जो वेळ आहे आणि प्रॅक्टिस कालावधी याची सांगड तू कशी करते? सकाळी मी लवकर उठते 4:30-5 वाजता. जिममध्ये क्लायंट्स असतात त्यांना शिकवायचे. ते झाल्यानंतर 11 ते 11:30 वाजता मी माझी प्रॅक्टिस चालू करते. 1-1:30 पर्यंत प्रॅक्टिस संपते आणि त्याच्यानंतर घरी जाते. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी माझे ऑनलाईन क्लायंट्स आहेत. काही जर्मनीवाले आहेत, बेंगलोरवाले आहेत, उडिसावाले आहेत. त्यांनासुद्धा ऑनलाईन प्रशिक्षण देते मी. त्यांना प्रशिक्षण देताना तुझी पद्धत कशी काय असते? माझी पद्धत म्हणजे काहींना वेट लॉस करायचं असतं, काहींचं नॉर्मल फिटनेससाठी असतं, तर त्याच्यानुसार त्यांचा वर्कआउट तसं मी ऑनलाईन घेते. त्यांचं डाएट्स असतं, त्याच्यानुसार सगळं शिकवते. तर अडचणी असतात कधी कधी की मॅडम हा फॉर्म चुकतोय, कसा करू? तर ते कसं त्यांना पटवून सांगता येईल ह्याच्यासाठी लाईव्ह वर्कआउट रोज असतात. असं नाही की आज लिहून दिलं नाही, रोज त्यांना लाईव्ह वर्कआउट असतो की सर तुम्हाला हे असं करायचं आहे, हे केलं तर परफेक्ट होणार, तुम्हाला इंजुरी होणार नाही, पुढे लाईफमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको. तर ह्याच्यासाठी प्रत्येक पॉईंट एक लक्ष देऊन सर्व सांगतो. या खेळात समजा एखादा नवीन खेळाडू आला तर त्याला अडचणी जाणवू नयेत किंवा अडचणी येऊ नयेत याच्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील? त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून पहिलं तर ते घाबरणार की बापरे सगळेजण एवढे वजन उचलत आहेत, मला होईल का, माझ्याकडून मी करू शकेल का? तर त्यांना एकच सांगायचं की आपण सुरुवात केली आहे, आता आपल्याला लगेच यश मिळणार नाही. यश मिळण्यासाठी थोडी कळ काढावी लागेल, खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. आणि ती जर मेहनत घेतली आणि तुमची कष्ट करायची तयारी असेल ना, तर हमखास तुम्हाला यश मिळणार आणि तुम्हाला ते जे काय मेडल आहे, जे तुम्हाला सक्सेस करायचं आहे ते तुम्हाला सर्व मिळून जाणार. फक्त प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. कंटिन्यू असेल तर सगळं काही शक्य आहे.
प्रॅक्टिस कंटिन्यू करण्यासाठी किंवा प्रॅक्टिसचं सातत्य राखण्यासाठी कुठल्या प्रकारे प्रॅक्टिस करायला हवे, कुठल्या प्रकारे सराव करायला हवे, याबाबत तू काय सांगू? सराव म्हणजे आता प्रत्येकाचं वजनी गट वेगवेगळं असतं. जर समजा एखाद्याचा वेट खूप जास्त असेल, ओव्हर वेट असेल आणि जर त्याला खालच्या वजनी गटात खेळायचं असेल तर त्याची प्रॅक्टिस थोडी वेगळी असणार. म्हणजे त्याला जरा कार्डिओ एक्स्ट्रा करावा लागणार, त्याच्या डाएटमध्ये चेंजेस करावे लागणार आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी असतील. फक्त एकच एक कंटिन्यू असतं रोजचं की प्रॅक्टिसला या, बाहेरचं जे फास्ट फूड आहे ते खाऊ नका, प्रॅक्टिसवरती फोकस करा, एवढंच. आशियाई पातळीवर पण तुला सुवर्णपदक मिळालेलं आहे, तर इंटरनॅशनल लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तुझा अनुभव काय होता? भीती तर वाटतेच, कारण एका दुसऱ्या देशामध्ये आपल्यासोबत कोणच नसतं. म्हणजे टीम असते पण ते बाकीच्या स्टेट्समधले प्लेयर असतात, आपण एवढं त्यांना ओळखत नसतो आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन खेळायचं असतं. प्रतिस्पर्धीसुद्धा दुसऱ्या देशातले असतात, त्यांची भाषा, आणि तिकडे गेल्या सगळ्यांनाच इंग्लिश हा नाहीच आहे. प्रत्येकजण आपली जी मातृभाषा आहे ते बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भीती तर वाटली होती की कसं होईल काय होईल, पण सरांनी सांगितलं होतं, कारभारी सर, तू डोक्यात फक्त एवढंच ठेव की तू इथून करून गेली आहेस, तुला तिकडे जाऊन तेच करायचं आहे, तुला मेडल लागणार आहे. बाकी कोण किती करतोय काय करतोय त्याच्याकडे काहीच लक्ष द्यायचं नाही, तर आपण आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष द्यायचा, बस एवढंच करायचं, सगळं काही सोपं होऊन जाणार. जेव्हा तू बाहेर असते, बाहेर म्हणजे स्पर्धा चालू असताना बाजूला असतेस आणि इतर खेळाडूंचं जसं कामगिरी समोर दिसत राहते की अरे बाबा अमुक अमुक खेळाडूंनी एवढं हे केलं, बेंच प्रेस एवढं झालं आहे, डेडलिफ्ट एवढे झाले, अशा वेळी ती मनस्थिती काय असते? पहिली गोष्ट, हे स्कोअरबोर्ड बघायला कोच असतात, आपलं काम असतं आपण जाऊन तिथे आपला परफॉर्मन्स चांगला द्यायचा. कारण काय होतं, जर आपण जो स्कोअरबोर्ड बघितला तर मला समजले बापरे ही माझ्यापेक्षा जास्त करते, मग मी घाबरणार. जी मी मारणार आहे तिथे जाऊन ते सुद्धा मला होणार नाही. म्हणून आपण आपला जे टार्गेट आहे ते करायचं, बाकी सगळं बघायला टीम आहे, कोच आहे, ते त्यांचं काम आहे, आपलं काम आपण जाऊन तिथे करायचं. खेळांना चांगले दिवस आहेत, नोकऱ्या अवेलेबल्स आहेत, तर त्या बाबतीत तुझं काय हे? खेळांना चांगले दिवस काही काही खेळांमध्ये आहेत, बाकीच्या खेळांमध्ये नाही आहेत. जसं की आता पॉवर लिफ्टिंग म्हटलं तर आत्ता कुठेतरी आमच्या खेळाला चांगले दिवस यायला लागलेत असं मी म्हणेल. कारण छत्रपती पुरस्कार जो महाराष्ट्र शासनाचा आहे तो आमच्या खेळाला आहे. पण जो एक कोटा असतो, स्पोर्ट्स कोटा असतो, तो आम्हाला रेल्वेसाठी आहे. बाकीच्या ठिकाणी बघायला गेलात तर जेवढी नोकरी पॉवर लिफ्टिंगला लागायला पाहिजेत, जेवढं स्कोप क्रिकेटला आहे आणि कुस्तीला आहे तेवढा स्कोप पॉवर लिफ्टिंगला सुद्धा मिळाला पाहिजे. बाकीच्या खेळांना जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढे बाकीचे काही खेळ आहेत तेवढे शासनाचं म्हणजे लक्ष जात नाही आहे त्या खेळांकडे. खूप सारे खेळाडू आहेत, तर जास्त लक्ष गेलं तर खूप सारे खेळाडूंना नोकऱ्यासुद्धा लागू शकतात, गव्हर्नमेंट जॉब लागू शकतात, त्याच्यातून अजून चांगली नवीन खेळाडूसुद्धा तयार होऊ शकतात. कारण जॉब लागलं तर तो त्याचा परफॉर्मन्स अजून चांगला करू शकेल, कारण त्याच्या हातात पैसे असणार, तो चांगला डाएट करू शकणार, चांगले प्रोटीन्स जे लागतात बॉडीला, जे नियमित खाण्यातून येत नाही, तो चांगले प्रोटीन्स घेऊ शकणार. त्याच्या ओळखीने अरे ह्याला गव्हर्नमेंट जॉब लागला ह्या खेळामुळे, आपण सुद्धा खेळाकडे वळूया. त्याच्यामुळे काय होईल, अजून ऑलिम्पिकला आपल्या भारताला मेडल येतील. फक्त गव्हर्नमेंट जॉब किंवा अजून कोणताही जॉब फक्त खेळातून शासनाकडून मिळाला पाहिजे, एवढंच. तर सुष्मिता, आपण कार्यक्रमाच्या शेवटास येताना तुला काय वाटतं या खेळाबद्दल? तू नवीन येणाऱ्या खेळाडूंना या खेळाच्या बाबतीत काय सांगशील? मी सांगेल की खेळाकडे वळा, हेल्दी राहण्यासाठी खेळाकडे वळा. मुलांसोबत मुलींनी सुद्धा खेळाकडे वळलं पाहिजे, एवढंच मी सांगेल. तर क्रीडा रसिक, ही होती सुष्मिता देशमुख, आणि आता आपण वळणार आहोत ते या आठवड्यातील काही ठळक घडामोडींकडे. क्रीडा रसिक, नुकतीच 41वी कॅपेल ग्रँड आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर पी इनियनला ट्रायब्रेकरमध्ये फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सायलकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे इनियनला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 5व्या मानांकित इनियनने 6 विजय आणि 3 बरोबरींसह 7.5 गुणांची कमाई या स्पर्धेत केली होती. तो 9व्या फेरीपर्यंत तो साहिलसह पहिल्या स्थानावर होता. मात्र निर्णायक फेरीत टायब्रेकरमध्ये इनियनला अपयश आलं आणि माहेल सरस ठरला.
क्रीडा रसिको, नुकतीच दुबई खुली टेनिस स्पर्धा पार पडली. या टेनिस स्पर्धेत रशियाच्या 17 वर्षीय आंद्रीवानने दमदार कामगिरीसह या स्पर्धेचं विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात क्लारा टॉनिसनचा 7-6 आणि 6-1 असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये आंद्रियाला क्लाराने आव्हान दिलं, पण टायब्रेकरमध्ये मात्र आंद्रियाने बाजी मारली आणि दुसऱ्या गेम सेट्समध्येही हीच परिस्थिती कायम राखत तिने विजय निश्चित केला. क्रीडा रसिको, बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धा ही रंगतदार ठरली आहे. सेहरू गुरासीच्या गोलमुळे बोरुसिया डॉर्टमंडने या सामन्यात युनियन बर्लिन संघावरती 6-0 असा मोठा विजय मिळवला. एरू गुरासीने 40व्या, 75व्या, 80व्या आणि 83व्या मिनिटाला गोल करत या संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावलेली आहे. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या डॉर्टमंडने प्रतिस्पर्धी संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही. डियोगो लोहोटे याच्याकडून झालेल्या स्वयंमुळे डॉर्टमंडला आघाडी मिळाली आणि त्यानंतर गुरासेने 4 गोल करत आपल्या संघाला विजयी पथावर नेलं. आपण चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्यात यशस्वी ठरलो अशी भूमिका हार्दिक पंड्याने व्यक्त केली आहे. मागील IPL स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागलेला, पण T20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यामुळे आपण चाहत्यांचा विश्वास पुन्हा कमावला असल्याची वक्तव्य हार्दिक पंड्याने केलेले आहे. चाहत्यांनी आता मला स्वीकारलेले आहे, आता पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज नाही, चाहते पुन्हा मिळवले आहेत, हे असंच हार्दिक पांड्या म्हणाला. आता एक नवीन सुरुवात झालेली असेल, एक नवीन चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळतोत आम्ही आणि एक नवीन यश आमची वाट बघत आहे. त्यामुळे विजेतेपद पटकावण्याची आमची जोरदार इच्छा असल्याचंही हार्दिकने या ठिकाणी नमूद केलं. तर क्रीडा रसिको, क्रीडा विश्वाचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटपता घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.